समाजकार्य न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा। महावितरण शाखेने त्वरित थकीत कर न भरल्यास येड्राव ग्रामपंचायत कडून सील करण्याचा इशारा। येड्राव येथील पार्वती औद्योगिक वसाहत मधील महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ शाखा येड्राव यांचेकडून ग्रामपंचायतीचा थकीत कर भरण्यासाठी वारंवार लेखी मागणी करून देखील महावितरण शाखेने थकीत कर भरला नसल्याने शाखा अभियंता यांना ग्रामपंचायतीने त्वरित थकीत कर भरणा करावा अन्यथा महावितरण शाखेला सील करण्याचा नोटिसीद्वारे इशारा देण्यात आला आहे। महावितरण शाखेचा 10,21,807 रुपये इतका थकीत कर आहे। तो भरण्यासाठी ग्रामपंचायत वारंवार महावितरण शाखा अभियंता यांना लेखी पत्राद्वारे मागणी केली होती, परंतु महावितरण शाखेने याकडे दुर्लक्ष केले। मार्च अखेर असल्याने गावातील वीज ग्राहकांचे वीज बिल थकीत असल्यास लगेच त्या ग्राहकांचा विद्युत पुरवठा बंद करता, पण हा तर गावचा कर आहे। मग आम्ही आपणांकडे वारंवार लेखी मागणी करूनही अद्याप थकीत कर भरत नसल्याने आम्ही आपणांवर कोणती कारवाई करावी, असा संतप्त सवाल शाखा अभियंता संदीप थोरात यांना सरपंच कुणालसिंह नाईक निबाणकर यांनी केला। यावर शाखा अभियंता संदीप थोरात यांनी नोटीस घेऊन आम्ही आमच्या वरिष्ठांना कळवितो असे सांगून सर्व सहकार्यासह कर्मचारी यांना घेऊन बाहेर आले। त्यामुळे एकच गोंधळ उडाला। ग्रामपंचायतीकडून महावितरण शाखेच्या दोन्ही कार्यालयासमोर थकीत कर त्वरित भरावा अन्यथा सील करण्याचा इशाराची नोटीस चिकटविण्यात आली। यावेळी सरपंच कुणालसिंह नाईक निबाणकर, ग्राम सदस्य रंगराव कांबळे, ग्रामविकास अधिकारी उमेश रेळेकर, ग्राम कर्मचारी, महावितरण शाखेचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। समाजकार्य न्यूजसाठी येड्रावहून उत्तम जगताप।